नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नागराजच्या तावडीतून महिपत पळालेला असतो आणि एका कुटुंबाला डांबून ठेवून तो त्यांच्या घरी लपून बसलेला आहे. पण मात्र आता अर्जुनला संशय येतो. त्यानंतर त्या घरातून महिपत पळण्याचा प्रयत्न करतो, तर अर्जुनही त्याचा पाठलाग करू लागतो आणि त्या दोघांमध्ये चांगलीच फाईट होते. तर अर्जुनच्या हाताला खूपच मोठी दुखापत होते, पण मात्र वेळेवरच चैतन्य पोलिसांना घेऊन तिथे येतो. त्यानंतर पोलीस आता महिपतला अटक करून घेऊन जातात. तर इकडे सायलीला खूपच काळजी वाटत असते आणि अखेर चैतन्य अर्जुनला सुखरूप घरी घेऊन येतो. तर सगळेच विचारू लागतात की हे सगळं कसं घडलं. त्यानंतर अर्जुन घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो आणि अखेर आता तो मास्टरमाइंड कोण आहे, ज्याने 22 वर्षांपूर्वी अपघात घडवायला सांगितलं होतं, हे सत्य आता सगळ्यांना माहीत पडणार आहे. कारण असंही महिपत आणि नागराजमध्ये दुश्मनी झालीये, त्यामुळे महिपत त्याचं नाम आता सांगून टाकतो. अर्जुन आता सायली आणि रविराजला सांगतो की महिपतला अटक झालेली आहे. आता आपल्याला कळेल की 22 वर्षांपूर्वी सीनियर आणि प्रतिमात्याचा अपघात कोणी घडवला होता, तो मास्टरमाइंडचं नाव काय आहे. येथे पोलीस कस्टडीमध्ये आता अर्जुन महिपतला विचारत असतो की तुला मारण्याची सुपारी कोणी दिली होती. तर महिपत गप्प बसलेला असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, गप्प बसू नको, मला त्याचं नाव सांग, मी तुला शेवटचं विचारतोय. तर महिपत आता नागराजचं नाव सांगेल का, हे तर पुढील भागातच कळेल. पण इकडे महिपत पळल्यामुळे आता नागराजला खूपच राग आलेला असतो आणि तो सुमनला तिथे मारहाण करत असतो. नागराज सुमनला म्हणतो की अरे तो महिपत आता जीव घेल माझा, तूच त्याचे हात सोडलेस ना, तू त्याला पळायला मदत केली, पण मात्र आता तो माझ्या जीवावर बेतेल, त्याने जर बाहेर जाऊन तोंड उघडलं ना तर मी सुद्धा कायमचा जेलमध्ये जाईल. त्यावेळी सुमनचे डोळे उघडतात आणि तिला सगळं सत्य कळतं की नागराजनेच मारण्याची सुपारी महिपतला दिली होती. तर आता महिपतने जरी सत्य नाही सांगितलं तरी सुमनला आता त्या मास्टरमाइंडचे नाव माहिती पडले.